अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत की आपलं स्वतःचं महत्त्व आपण कसं वाढवू शकतो, किंवा नाही का आपण चार चौघात गेलं की आपल्याला लोक जरा इग्नोर करतात वगैरे, बोलत नाहीत, किंवा नातेवाईकात कार्यक्रमात वगैरे गेलं की म्हणजे त्यांच्याच ग्रुप वगैरे पडलेला असतात, विचारत नाहीत. तर आपण त्या संदर्भात आपण काय करू शकतो, किंवा आपण कुठल्या अशा काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्यानंतर की आपली स्वतःची रिस्पेक्ट राहील आणि आपल्याला पण छान वाटेल. तर पहिलं असं आहे की आपण ना स्वतःला म्हणजे नाही का असं बोलवलं की लगेच जाणं नाही का, किरकोळ गोष्टीला लगेच आपण त्यांच्यासाठी म्हणजे तयार राहणं. मग असं असेल तर माणसांना वाटतं की नाही का हा रिकामटेकडाच आहे, किंवा रिकामटेकडीचे काही काम वगैरे नसतं, बोलवले की हा येतात, म्हणजे असं होतं. तर आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं, आपल्याला काही आवडतं आपल्या घरासाठी आपल्या स्वतःसाठी व्यस्त राहायचं, इतरांसाठी लगेच अवेलेबल नाही व्हायचं. आणि बोलताना आता जर समजा आपण 4-5 जणं बोलतो आहे, किंवा असं ग्रुपमध्ये बोलतो आहे, किंवा 2 जणच बोलतो आहे, तर आपण आधी सगळ्यांचं ऐकून घ्यायचं काय बोलतो आहे, कुठल्या टॉपिकवर बोलतो आहे, कुठले मुद्दे आहेत, मग त्याच्या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का. मग आपण ह्या असे विषय थोडं ऑब्झर्वेशन करायचं, कोण कसं बोलतं काय करतं, मग त्याच्यानंतर आपण आपलं मत मांडायचं. आपण स्वतः खूप बडबड केली ना, लोक म्हणतात काय नाही बोल बच्चे नाही, असंच म्हणजे नाही का असंच बडबड करतं, काय माहीत नसतं रे, असं म्हणजे एक तुमची इमेज होऊन जाते. तर मग ही एक टिप फॉलो करायची की नाही का, ऐकून घ्यायचं. तुम्ही ऐकायची सवय लागून घ्या, कमी बोलायचं आणि जास्त ऐकायचं. ही जर सवय फॉलो केली ना, तुमच्या आयुष्यात खूप फरक पडतो. तुम्हाला कळतं कोण कसं बोलतं, कोण काय बोलतं, तुम्ही त्याच्यावर कसं रिॲक्ट केलं पाहिजे, किंवा त्या समोरच्याचं मत काय आहे कुठल्याविषयी. तर मग हे आपल्याला समजून येतं आपण ऐकल्याच्या नंतर. आणि मग नंतर आपण बोला पण मोजकं बोला. खूप आपण असं फापट पसारा वगैरे जास्त नाही का बोलत बसू नका, किंवा आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्याच्यावर उगाच आपण नाही का असं बोलतच राहायचं. मग त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला खूप माहिती असेल त्या विषयाबद्दल, तर मग त्याच्या मनात हा नाही का म्हणजे एवढं काय माहीत नाही तर किती बोलतोय असं होतं. त्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे तेच तुमच्या शब्दामध्ये साध्या सिंपल भाषेत बोला. पण बोलण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं, मापात बोलायचं, आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळेस अवेलेबल नाही राहायचं. हा गरजेच्या वेळेस तुम्ही जा, पण नाही का असं बोलवलंच आहे सारखंच म्हणजे असं टंगळमंगळ येत जा असं नाही. थोडंसं आपण आपला पण म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ठेवायचा, बोलताना विचारपूर्वक बोलायचा, ऐकून घ्यायचा अगोदर. तर ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर खूप म्हणजे फरक पडतो. आणि मेन म्हणजे ना स्वतः असं छान व्यवस्थित राहायचं, राहणीमान टापटीप. असं नाही की तुम्हाला खूपच नवीनच कपडे हे ते नाही आहे, हे स्वच्छ व्यवस्थित टापटीप नीटनेटकं स्वतःला व्यवस्थित ठेवलं ना, तर त्याचा पण खूप इफेक्ट होतो. आपली पर्सनॅलिटी छान वाटते बघताना बोलताना, किंवा असं एक स्माईल ठेवायची, सिंपल स्माईल ठेवायची. असं नाही की सारखंच दात काढायत बसायचं नाही, सिंपल स्माईल ठेवायची आणि मोजकं बोलायचं, व्यवस्थित राहायचं. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ व्यवस्थित राहायचं. बघा ह्या गोष्टीचा आपल्याला पण खूप पॉझिटिव्ह आणि आपल्यात कॉन्फिडन्स वाढला जातो. आपण आपल्या राहणीमानावर सुद्धा खूप गोष्टी डिपेंड आहेत. आपण छान राहिलं, व्यवस्थित राहिलं, साधं सिंपल राहा पण स्वच्छ व्यवस्थित राहा, कपडे व्यवस्थित घाला, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात असे कपडे यूज करा. मग ह्याच्यानंतरही तुम्हाला म्हणजे खूप प्रभाव पडतो, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढतो. आणि मेन म्हणजे ना कामात व्यस्त राहा, आपल्या कामामध्ये. असं नाही का रिकामटेकडे असं वाटायला नाही पाहिजे की नाही बाबा कामं असतं, मग ते पण. आणि हां, आपल्याला जर कधी कोण काय बोललं किंवा आपल्याला नाही का टोचलं काय केलं, आपण तिथं सौम्य शब्दात उत्तर द्यायची. असं नाही की ते बोलतात समोरचे ना ऐकून घ्या आणि द्या सोडून, नाही. जर आपल्याला नसेल पटत, आपण योग्य असू ना, तर तिथं सौम्य भाषेत तुम्ही ते तुमचं मत तुम्ही तिथं मांडायचं. तुमचं काय आहे, समोरच्यानं जर तुमचा एखादा आरोप केला तर तुम्ही तुमच्या सोप्या भाषेमध्ये साध्या सिंपल भाषेत तुम्ही बोलू शकता, जेणेकरून पुढचा व्यक्ती तुम्हाला नंतर बोलताना 10 वेळा तरी विचार करा, नाही का आपण ह्याला असं म्हणजे बोलतोय किंवा आपले उगाच खेचतोय, तर नाही बाबा त्याच्याकडं पण उत्तर असतं आपल्यासाठी. मग हे पण आपण जपलं पाहिजे थोडंसं. असं नाही की बोलतात आणि ऐकून नाही करायचं. असं केल्याच्या नंतर आज एक बोलला ना, उद्या 2 जण बोलतील, नंतर 4 जण बोलतील. त्यामुळं आपल्या ह्या गोष्टी पण जिथं चूक नाही आहे ना तिथं आपण नाही ऐकून घ्यायचं. थोडंसं तुम्ही बोला, असं नाही की भांडणं करा वगैरे, पण सिंपल साध्या शब्दामध्ये तुम्ही 2 शब्द तुमचं मत मांडू शकता, किंवा तुमची बाजू तुम्ही क्लिअर करू शकता. ह्या गोष्टी पण तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये ॲड होतात.
आणि महत्त्वाचं म्हणजे ना आपण आनंदी राहायचं आणि लई स्वतःबद्दल लई सांगत बसायचं नाही, मी असाच आहे, मी तसाच आहे. तुम्ही जे कराल, तुमची जी प्रगती होईल किंवा तुमच्यात जे बदल होतील किंवा तुमचे जे वागणं बोलणे ह्याच्यातून लोकांना सगळं समजतं. त्यांचं खूप लक्ष असतं आजकाल एकामेकावरती, कोणाच्या घरात काय चाललं आहे. माणसांचं आपल्या स्वतःच्या घरापेक्षा दुसऱ्याच्या घरात खूप लक्ष आहे. त्याच्यामुळं तुम्हाला असं ओरडून सांगायची काही गरज नाही. तुमचं राहणीमान, बोलणं, तुमचं नाही का आजकाल स्टेटस वगैरे ठेवतात सगळे लोक, ह्याच्यावरून लोकांना सगळं समजतं कुणाचं काय चालू आहे, कुणाचं काय. तुम्ही उगाच असा दिखावा पण करत नाही जायचं की नाही का आमचं असंच आमचं. मग लोक ऐकून घेतात आणि मागं चेष्टा करतात, हा लईच मोठापणा असं वगैरे. मग ह्याच्यातून काय होतं की आपली किंमत कमी होती. काही बोलायचं नाही, सगळ्यांना सगळं समजतं आणि वेळ आली की सगळ्यांना सगळं समजतं, तुमच्यात बदल झालेले, तुमची प्रगती झालेली. तर ह्या सिंपल साध्या अशा टिप असतात की तुम्ही त्या फॉलो करू शकता. हळूहळू थोडं ऑब्झर्वेशननी तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच फॉलो करू शकता. आणि मेन म्हणजे ना बोलताना शब्द आपण जपून वापरायचे. आपण काय बोलतो आहे, आपल्याला म्हणजे नाही का कुठल्या विषयावर बोलतो आहे, कुठले शब्द बोलले पाहिजेत, हे आपण विचारपूर्वक बोला. असं नाही की खूप असं रूडली किंवा मग नाही का एखादा जरी बोलला ना तरी सिंपल साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. असं नाही का रूडली किंवा भांडण नाही करायचं. मग हे भांडण वगैरे केलं ना त्याच्यात आपली इमेज खराब होती, समोरच्याची नाही होत. मग त्यामुळे ते पण गोष्टी आपण थोडंसं फॉलो करायच्या. आणि सवयीने ना ह्या गोष्टी तुम्हाला सवय, तुम्ही जसं वागता बोलताना तुम्हाला सवय होऊन जाते. आणि नंतर जास्त मनाव नाही घ्यायचं. म्हणजे एखादी गोष्ट नाही का खूपच बोलले, हा त्याचं उत्तर द्या, सौम्य शब्दात द्या. आणि असं समजा की तुम्ही म्हणजे त्याची पात्रता नाही आहे तुम्हाला समजून घेण्याची, म्हणजे त्याची तेवढी बौद्धिक म्हणजे क्षमता नाही आहे की तुमचं बोलणं किंवा तुमचा एखादा मुद्दा समजून घेण्याची. अशा पण काही वेळेस क्षण आयुष्यात येतात, त्यावेळेस असं समजायचं आणि त्या माणसाला इग्नोर करायचं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी जर फॉलो केल्या ना नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतात. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.